प्रात्यक्षिक भूगोल प्रात्यक्षिक क्रमांक 1 भारतीय स्थलनिर्देशक नकाशांचा अभ्यास। यामध्ये भारतीय क्षेत्रमापन स्थलनिर्देशक नकाशे हे भारतात सर्वप्रथम ब्रिटिशांनी तयार केलेले आहेत। भारतीय सर्वेक्षण संस्थेची स्थापना ही इसवी सन 1867 मध्ये झाली। भारतीय सर्वेक्षण विभागाकडून या नकाशांची तयारी आणि प्रकाशन होताना आपल्याला पाहायला मिळतं। भूगोलाच्या अभ्यासकांसाठी क्षेत्रमापन स्थलनिर्देशक नकाशे हे अतिशय महत्त्वाचे आहेत। भारतामध्ये या नकाशांना ब्रिटिश कालखंडापासून अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले आहे, ज्यांनी प्रत्यक्ष भारतीय जमिनीचे मोजमाप करून भारतातील सर्व राज्य आणि शेजारी प्रदेशांची मालिका तयार केलेली आपल्याला पाहायला मिळते। या मालिकेमध्ये 4 अक्षरवृत्त आणि रेखावृत्त अशा विस्ताराचे नकाशे आहेत। यामध्ये एकूण 1 ते 105 इत्यादी नकाशे तयार केलेले आपल्याला दिसून येतात। भारत आणि त्याच्या शेजारील देशांचे नकाशे यामध्ये श्रीलंका, भूतान, ब्रह्मदेश, म्यानमार, पाकिस्तान अशा देशांचा समावेश होतो। या नकाशांच्या मालिकेस भारत व शेजारील मालिका असे म्हटले जाते। भारत व शेजारील देश यांचे सर्वेयर जनरल रोनाल्ड रेनेल्ट या अधिकाऱ्याने 18व्या शतकात नकाशा तयार करण्याचे कार्य सुरू केले होते। ब्रिटिश मापन पद्धतीमध्ये नकाशांचे प्रमाण इंच, मीटर आणि समोच्च रेषांतर हे फुटामध्ये होते। 1950 नंतर मेट्रिक पद्धतीमध्ये नकाशा प्रमाणाला सुरुवात झाली। यामध्ये नकाशा प्रमाण हे सेंटीमीटर, किलोमीटर आणि समोच्च रेषांतर हे मीटरमध्ये रूपांतर केले गेले। भारतीय क्षेत्रमापन स्थलनिर्देशक नकाशांमध्ये प्राकृतिक आणि सांस्कृतिक घटकांची माहिती ही विविध सांकेतिक चिन्हे आणि खुणा यांच्याद्वारे केली जाते। डेहराडून येथे भारतीय सर्वेक्षण विभागाचे मुख्य कार्यालय आहे। त्याचप्रमाणे बेंगलोर, कोलकाता आणि अबू येथे हे प्रादेशिक कार्यालय आहे। या व्यतिरिक्त सर्वे ऑफ इंडिया याच्या शाखा पुणे, हैदराबाद आणि दिल्ली या ठिकाणी आहे।